आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी जमा होणार आहेत। पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 20व्या हप्त्याचे निधी वितरण येत्या शनिवारी होणार आहे। यावेळी राज्यातील एकूण 92.71 लाख शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्याचं वितरण केलं जाईल। या सर्व शेतकऱ्यांना एकूण 930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। शनिवारी सकाळी 11 वाजता वाराणसी इथं होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वितरणाचा शुभारंभ केला जाईल। यूपीआयचे नियम आता बदलत आहेत। आजपासून बॅलन्स चेक, ऑटो पे, ट्रान्झॅक्शन स्टेटससह अनेक नियम बदलले आहेत। या नियमांमुळे आता वारंवार बॅलन्स तपासण्याची सवय कमी होणार आहे। काय नियम बदलत आहेत आजपासून बघा। यूपीआय ॲपवरून दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स तपासू शकाल। मोबाईलची लिंक खात्यांची यादी दिवसातून 25 वेळा पाहता येईल। दिवसातून 3 वेळाच अयशस्वी व्यवहाराची स्थिती तपासता येईल। नेटफ्लिक्स, म्युच्युअल फंड हप्ते, ऑटोपे व्यवहार फक्त 3 वेळेत होतील। सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते 3, 1 ते 5 आणि रात्री 9:30 नंतर ही बदल करता येतील। यूपीआयचे नियम आता बदलत आहेत। आजपासून बॅलन्स चेक, ऑटो पे, ट्रान्झॅक्शन स्टेटससह नमस्कार, मी शोएब CSC या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। संचालक शोएब कम्प्युटर अँड CSC सेंटर वॅड। मी एक आपणास सांगू इच्छितो की UPI आणि अनेक बदल झालेले आहेत, ते मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहे। आणि उद्या दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तसेच सर्व प्रकारच्या ऑनलाईन व शासकीय योजनांची माहिती, तसेच सर्व प्रकारचे ऑनलाईन व्यवहार ट्रान्झॅक्शन आमच्या सेंटरवरती केले जातील। कृपया याची नोंद घ्यावी। शोएब CSC या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा व अशाच नवीन माहिती मिळवा।